श्रीकृष्ण सांगतात, धनाचा नाश करणारी ही 5 रोपे अंगणातून काढून टाका, नाहीतर घरात येईल भयंकर गरिबी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशी अनेक झाडे आहेत जी तुम्ही तुमच्या घरी लावली असतील, जसे की तुळस, झेंडू इत्यादी. काही धार्मिक मान्यतेनुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. पण अशी अनेक झाडे आहेत जी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात लावू नयेत. ही रोपे न लावण्यामागे अनेक कारणे आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला त्या सर्व वनस्पतींबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात लावू नयेत. चला तर मग या सर्व वनस्पतींबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा. चला तर मग बघूया ती कोणती आहेत झाडे. 1. काटेरी झाडे. घराच्या अंगणात काटेरी झाडे लावू नये. काही मान्यतेनुसार काटेरी झाडे घरात नकारात्मकता आणतात आणि अनेक समस्यांचे कारण बनतात. घरामध्ये कॅक्टस आणि हॉथॉर्न यासारख्या वनस्पती लावणे अशुभ मानले जाते. 2. चिंचेचे झाड. घराच्या अंगणात चिंचेचे झाड कधीही लावू नये. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार चिंचेचे झाड लावल्याने घरात रोगराई पसरते. याशिवाय परस्पर संबंध बिघडतात, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडते. या कुंडीत तुळशीचे रोप लावा. प्रत्येक ऋतूत ती चांगली वाढेल. याशिवाय या झाडामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभावही वाढतो. घरात बोनसाय आणि मेहंदीची रोपे देखील कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करतात. 3. पिंपळ. जरी या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते, तरी त्याचे रोप कधीही घरात लावू नये. यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे मानले जाते. यामागील एक कारण म्हणजे पिंपळाच्या झाडाची मुळे दूरवर पसरलेली असतात आणि अशा परिस्थितीत ते घराच्या भिंतींना नुकसान पोहोचवू शकतात. या कारणास्तव ही वनस्पती घरात लावू नये. 4. खजूर. घराच्या अंगणात खजूर लावू नये. धार्मिक मान्यतेनुसार हे रोप घरात लावल्याने कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये बाधा येते. त्यामुळे जर तुमच्या घरात हे रोप असेल तर ते घराबाहेर लावावे. 5. मदारचे रोप. बरेच लोक घरात मदारचे रोप लावतात, परंतु धार्मिक मान्यतांनुसार हे रोप घरामध्ये लावणे योग्य मानले जात नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या झाडांमधून दुधासारखा चीक निघतो, ती कुटुंबात नकारात्मक ऊर्जा पसरवतात. त्यामुळे हे रोप घरी लावू नये. 6. कोरडी किंवा मृत झाडे. सुकलेली किंवा कोरडी झाडे कधीही घरात ठेवू नयेत. हे नियतीला बाधा आणतात. त्याचवेळी लोक बहुतेकदा घरी सुशोभित केलेले पुष्पगुच्छ तसेच सोडतात, ज्याची फुले सुकलेली असतात. हे देखील अशुभ मानले जाते. 7. मेहंदीचे झाड. सहसा घरामध्ये आढळतात. याचे कारण म्हणजे स्त्रिया त्याची पाने घासतात आणि त्याच्या हातावर आणि केसांवर देखील त्याचा वापर करतात. हे झाड फायदेशीर औषधांचा खजिना असल्याचे सांगितले जात असले तरीसुद्धा वास्तूनुसार हे झाड घरासाठी अशुभ मानले जाते. 8. तुळस घरी नक्की लावावी. तुळस अंगणात असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर आणि घरातील लोकांवर कायम राहतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.